नमस्कार, मी हर्षला महाजॉब कट्टा या आपल्या YouTube चॅनल मध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते। तर मित्रांनो, आज तुमच्यासाठी नवीन अशी जॉब अपडेट घेऊन आलेली आहे। युको बँक मध्ये मित्रांनो जागा निघालेल्या आहेत। 250 जागांसाठी या ठिकाणी वॅकन्सी निघालेली आहे। जर तुमचं ग्रॅज्युएशन कंप्लीट असेल तर तुम्ही या ठिकाणी अप्लाय करू शकणार आहात मित्रांनो। तर या ठिकाणी एलिजिबल क्रायटेरिया काय लागणार आहे, एज लिमिट काय असणार आहे, फॉर्म कोणत्या साइटवरनं भरायचा आहे, ऍप्लिकेशन फीस काय असणार आहे, एग्जाम कशा प्रकारे घेतली जाणार आहे, याची डिटेल माहिती मी तुम्हाला याच व्हिडिओमध्ये देणार आहे। व्हिडिओ कुठेही स्किप करायचा नाहीये। पण त्याआधी चॅनलला जर तुम्ही पहिल्यांदा आला असाल आणि ही व्हिडिओ जर तुम्ही पहिल्यांदा बघत असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा, त्याचबरोबर बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका, जेणेकरून माझ्या पुढील येणाऱ्या सगळ्यात जॉब अपडेट व्हिडिओ सर्वप्रथम तुम्हाला नोटिफिकेशनला पाहायला मिळतील। तर जास्त वेळ न घालवता चला बघूया स्क्रीनवर। तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता युको बँक यांच्या वॅकन्सी निघालेल्या आहेत। लोकल बँक ऑफिसर या पदासाठी या ठिकाणी जागा निघालेल्या आहेत। फॉर्म स्टार्ट झालेले आहे 16 जानेवारी 2025। त्याचबरोबर फॉर्म भरण्याची जी लास्ट डेट आहे ती आहे 5/2/2025। त्याचबरोबर 250 जागा आहेत। या ठिकाणी स्टेट दिलेले आहेत, प्रत्येक स्टेट वाईज या जागा आहेत। तर महाराष्ट्रासाठी किती जागा आहेत ते आपण या ठिकाणी बघणार आहोत। तर महाराष्ट्रासाठी या ठिकाणी तुम्ही बघू शकता 70 जागा आहेत। एससी कॅटेगरीसाठी 10 जागा आहेत, एसटी कॅटेगरीसाठी 5 जागा आहेत, ओबीसी कॅटेगरीसाठी 18 जागा आहेत, ईडब्ल्यूएस साठी 7 जागा आहेत। त्याचबरोबर अनरिझर्व कॅटेगरीसाठी या ठिकाणी 30 जागा आहेत। तुम्ही या ठिकाणी बघू शकता जास्त जागा या महाराष्ट्रासाठीच आहेत। तर नक्की या ठिकाणी अप्लाय करायचं आहे। त्याचबरोबर या ठिकाणी पे स्केल किती दिला जाणार आहे तर 48,480 ते 85,920 याप्रमाणे या ठिकाणी पे स्केल दिला जाणार आहे। त्याचबरोबर या ठिकाणी तुम्हाला डीए, एचआरए, त्याचबरोबर मेडिकल बेनिफिट्स, अदर अलाउन्सेस या ठिकाणी तुम्हाला मिळणार आहेत। बरोबर एज लिमिट या ठिकाणी मिनिमम या ठिकाणी 20 इयर्स, मॅक्झिमम 30 इयर्स या ठिकाणी एज लिमिट असणं गरजेचं आहे। त्याचबरोबर रिलॅक्सेशन ऑफ अप्पर एज लिमिट या ठिकाणी तुम्ही बघू शकता, ज्यामध्ये शेड्यूल कास्ट, शेड्यूल ट्राईब, एससी एसटी कॅटेगरी 5 वर्षाचं रिलॅक्सेशन आहे। ऑदर बॅकवर्ड क्लास साठी या ठिकाणी 3 वर्षाचं आहे। त्याचबरोबर पीडब्ल्यूबीडी 10 वर्ष या ठिकाणी रिलॅक्सेशन दिलेलं आहे। त्याचबरोबर या ठिकाणी एज्युकेशन क्वालिफिकेशनचा विचार केला तर कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठाची तुमच्याकडे जर पदवी असेल तर तुम्ही या ठिकाणी अप्लाय करू शकता। अजून कोणतेही या ठिकाणी क्वालिफिकेशन मागितलेलं नाहीये। बरोबर ऍप्लिकेशन फीस किती आहे तर 175 रुपये या ठिकाणी एससी एसटी आणि पीडब्ल्यूडी कॅटेगरीसाठी, त्याचबरोबर 850 अदर कास्ट साठी या ठिकाणी फीस आकारलेली आहे। त्याचबरोबर एक्झाम स्ट्रक्चर कशा प्रकारे असणार आहे या ठिकाणी तर तुम्ही बघू शकता 200 मार्काचा या ठिकाणी पेपर घेतला जाणार आहे, ज्यामध्ये रिझनिंग, कम्प्युटर ऍप्टिट्यूड, जनरल, इकॉनॉमी, बँकिंग अवेअरनेस, इंग्लिश लँग्वेज, डेटा एनालिसिस आणि इंटरप्रिटेशन या ठिकाणी असणार आहे। 155 क्वेश्चन 200 मार्क्सला या ठिकाणी विचारले जाणार आहेत। परीक्षेचं माध्यम इंग्लिश आणि हिंदी असणार आहे। 3 तासाचा या ठिकाणी पेपर घेतला जाणार आहे। त्याचबरोबर जर तुम्हाला या ठिकाणी फॉर्म भरायचा असेल तर ही यांची ऑफिशियल साइट आहे। या साइट वरती जाऊन डिटेल माहिती बघून या ठिकाणी तुम्ही अप्लाय करू शकता। तर या ठिकाणी तुम्हाला डिटेल माहिती दिलेली आहे। याची जी पीडीएफ फाईल आहे ती सुद्धा खाली डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे। त्या ठिकाणी जाऊन आधी डिटेल माहिती वाचून घ्या, त्यानंतरच त्या ठिकाणी अप्लाय करा। व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आणि जास्तीत जास्त लोकांबरोबर ही व्हिडिओ शेअर करा। तर चला मग भेटूया नवीन अशा जॉब अपडेट व्हिडिओ बरोबर। धन्यवाद।